नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर काय जातो वाजले संध्याकाळी 7:30 आणि माझा मित्र येऊ राहिला आहे कोलारवरतून साईनाथ. तर तो म्हटला नाही का मडीला जायचं आहे दर्शनाला, आणि मी पण त्याला म्हटलं की त्या दिवशी नाही का योगा माझं पण दर्शन नाही झालं. तर ते येऊ राहिला आत्ता, आणि जस्ट आत्ता संध्याकाळी 7:30 वाजले तर पण तरी पण आपल्यापासून जवळची मडी तुम्हाला बघितलं ते 6 ते 7 किलोमीटर आहे फक्त. तर माझं पण दर्शन होईल आणि तुझं पण होईल आणि माझ्याबरोबर तुमच्या सर्वांचे पण दर्शन होईल. मडीचं पण दर्शन घेऊ कानिपनाथांचं, आणि त्याच्यानंतर मायंबाला पण जाऊ मच्छिंद्रनाथचं दर्शन घ्यायला. दोन्ही पण दर्शन देतो तुम्हाला. आपल्या ब्लॉगच्या आजच्या दिवसाची सुरुवात पण चांगली झाली आहे आणि एंड पण चांगलाच होईल. तुम्ही सर्वांनी नाही का दिवसाचे नाही का कानिपनाथांचं मच्छिंद्रनाथाचे व्ह्यू बघितला असतील, पण रात्रीचा व्ह्यू एवढा खतरनाक असतो ना की एक नंबर. तुम्ही चला आता, तुम्हाला एकदम मस्तपैकी दर्शन देतो आणि दाखवतो कशा प्रकारचे संध्याकाळचं वातावरण असतं. गाईज फायनली बघू शकताय, हे एक मेन दौर आहे आणि असेच नाही का अजून 2 दौर आहेत, म्हणजे 3 दौरने आपण वरती येऊ शकतो. तर आत्ता हे नाही का मी पाठीमागच्या दौरने आलो आहे. इथे एक मेन दौर आहे, बघू शकताय मंदिराचा संध्याकाळचा व्ह्यू. बघू शकताय पाठीमागं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, म्हणजे याला ध्यान मंदिर पण म्हणतात, कारण खाली एक अशी खोल नाही का गुहा आहे आणि तिथे शंकराची पिंड आहे आतमध्ये. तर बघू शकता इथून नाही का खाली जाण्यासाठी मार्ग आहे एकदम बारीक. नाही मी तुम्हाला नेक्स्ट टाईमला नाही का खाली जाऊन पण दाखवल. आता नाही का गर्दी आहे आणि बघू शकता इथं नाही का आरती वगैरे चालू आहे. तर नाही का जर शरीरामध्ये आपल्या तर काही ऊर्जा वगैरे असेल ना निगेटिव्ह, तर ती निघून जाते, कारण वारं वगैरे येतं. आणि असं इथं आरती टायमाला नाही का ज्यांचं जर काही बाहेरचं काही प्रॉब्लेम वगैरे असेल ना, तर ते भक्त येत असतात. ते नवनाथ पारायण मंदिर आहे, पारायण वगैरे करतात दिवसभर नाही का, पारायण वगैरे चालू असतं. आणि आत्ता बघू शकता तिकडे शांतता आहे आणि मंदिर कधी पण बंद असतं बरं का, पण जस्ट आत्ता ओपन आहे, बघू शकता. गजब बेइज्जती. आरती वगैरे पण भेटली, सगळं टाईमावरती झालं आणि नेमका आम्ही आरतीच्याच टाईमला आलो होतो. एकदम मस्त वाटतंय. तर आता दर्शन मारेल नाही का भाविक भक्त थांबलेले आहेत आणि इथून पुढं दर्शन वगैरे जाईल. माझं दर्शन लगेच झालं. बाबा थोडी माहिती सांगा नाही त्यांनी, गडाची थोडी माहिती सांगा. तसं नाही सांगते ना, आता काही अनुष्ठान चालू आहे. हां, तुम्ही निवांत या, किल्ल्यासारखं आहे ना. बरोबर. हे फार जुना इतिहास आहे. कानिपनाथांचं दर्शन तर झालंच आहे, पण आता आपण चाललो आहे मच्छिंद्रनाथांना, ते पण दर्शन घेऊ, कारण इथून जवळच आहे 4 ते 5 किलोमीटर फक्त अंतर. तर आता ते इकडं पण जाऊ आपण. तर बघू शकतात असं मंदिर आहे कानिपनाथांचं. आता मच्छिंद्रनाथाला जाऊ आपण, पोहोचलो आहे आत्ता. तर आता चला आपण दर्शनाला जाऊ. बघू शकता संध्याकाळी किती एकदम शांतता असते इथे, कोणीच नसतं इथं, एकदम शांत वातावरण असतं. आणि भाविक भक्त बघू शकता इथे कशा प्रकारे झोपले, तुम्हाला दाखवतो. बघू शकता एकदम शांत, एकदम शांत वातावरण आहे संध्याकाळी. खाली नाही का आरती वगैरे घेत बसलो होतं कानिपनाथांची, तोपर्यंत नाही का मच्छिंद्रनाथाचं मंदिर पण बंद झालं आहे, बघू शकता. आणि तसं पण बांधकाम चालू आहे ना, त्याच्यामुळे नाही का आतमध्ये कोणाची एंट्री नाही, सर्वजण बाहेरून दर्शन घेतात. हे बघू शकताय. तर असं या प्रकारे नाही का बांधकाम चालू आहे, त्याच्यामुळे काही एंट्री वगैरे कोणाला नाही. आणि दर्शन तिकडून आहे, मी तुम्हाला दाखवतो कोणत्या साईडने जायचं आहे. आता हे फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी आलो त्या साईडला, की इकडनं बांधकाम वगैरे कशा पद्धतीने चालू आहे. धोंडाई मातेचं मंदिर आहे खाली, पण ते पण संध्याकाळी आता बंद झालं आहे. भरपूर सर्व काही बंद झाले, कारण टाईम वगैरे झाले आहेत मंदिरांचे, त्याच्यामुळं सर्व मंदिरं बंद झाली आहेत आता. तर बघू शकता तुम्हाला मी दर्शन देतो आहे इकडनं, या पद्धतीने बघू शकताय. मंदिराचं बांधकाम चालू आहे ना, त्याच्यामुळे काही इकडनं दर्शन आहे, म्हणजे बाहेरूनच मुख दर्शन आहे. तर बघू शकता इकडनं साईडने जाऊ आपण आता, मुख दर्शन घेता. एकदम मस्त झालं आहे आणि संध्याकाळी एकदम निवांत वातावरण होतं. तर कधी पण यायचं असलं ना, असं संध्याकाळी जर भेटलं ना वेळ, तर नक्की आहे बरं का. दिवसा जरी आलं तरी चाललं, काही प्रॉब्लेम नाही, पण दिवसा थोडी गर्दी असते, त्याच्यामुळे म्हटलं. तर आता दर्शन वगैरे एकदम मस्त झालं आहे. तर आत्ता चाललो आहे घरी, जस्ट आत्ता घरी आलो आहे आणि आत्ता वाजले तर 10:30. आणि मित्रांना पण कोलारला जायचं आहे, भरपूर टाईम लागेल त्यांना पण जायला. तर दर्शन वगैरे एकदम मस्त झालं आहे आणि ते पण एकदम खुश झाले, कारण ते दर 15 दिवसाला येतात असे दर्शनाला.
पण माझं दर्शन नव्हतं झालं आणि त्यांच्यामुळे आज खरं त्यांच्यामुळे दर्शन झालं माझं, कारण त्या दिवशी नाही गर्दीमुळे दर्शन नव्हतं झालं आणि माझ्यामुळे तुमचं सर्वांचं पण दर्शन झालं एकदम शांत येतात. फक्त कानिफनाथांच्या तिथं नाही का मोबाईल वगैरे लावता येत नाही, कारण तिथं अलाउड नाही मोबाईल वगैरे शूट वगैरे करायचं कानिफनाथांच्या तिथं. तर गाईज आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा दिवस खरंच एकदम भारी गेला आहे, कारण आजी आजोबांची मजा मस्ती, देवांचं दर्शन वगैरे, स्टार्टिंग पण चांगली झाली आणि एंड पण एकदम मस्त झाला आहे. तर नक्कीच आजचा ब्लॉग खरंच चांगला झाला असेल. भेटू उद्या लवकरच, तोपर्यंत सर्वांना गुड नाईट. जर अजून कोणी नवीन असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आणि एक आपल्या हक्काची एक फॅमिली आहे, मी एक तुमचा सदस्य आहे असं समजून पटकन खरंच सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीमध्ये ॲड व्हा. तर भेटू दररोज असंच नवीन नवीन ब्लॉगमध्ये. तर सर्वांना आत्ता गुड नाईट, टेक केअर.